हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान मस्त मजेत असताल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हा भोगीचा व्हिडिओ आहे आणि भोगीच्या दिवशी मी सगळी जी काय खरेदी करून घेतलेली आहे. जेव्हा 4 वाजले होते तेव्हाच गेले होते चिवला आणायच्या आधी. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत ना, तुम्ही बघितल्या आहेत, ह्या बांगड्या ज्या लाख्याच्या असतात ना, तर ह्यावेळेस मी पहिल्यांदाच घेतल्या. तर तुम्ही पण घेतल्या का? कमेंट करून सांगा तुमच्या इथं पण घेतल्या जातात का. आणि इथं आमची चिवचं बघा काय चालली. चिव सगळी फुलं आणलेली ती उधळती आहे, कारण मी पण नवीन फुलं आणली होती. आणि इथं संध्याकाळी मग सगळी भोगीची वगैरे भाजी करून घेतलेली आहे. आमच्यामध्ये खिचडी भात करतात, तर खिचडी भात वगैरे केलाय. आणि नंतर मग भाकरी, ज्या तीळ लावून जे आपण भाकरी करतो तर त्या करतात. कोण बाजरीची करतं, कोण ज्वारीची करतं. तर त्या दिवशी आहे ना, मला 2 केक होते ऑर्डरचे. तर एक म्हणजे मिक्स फ्रूटचा होता आणि एक बटरस्कॉच फ्लेवरचा होता. तर एक ब्राईट टूबीचा होता, म्हणजे चांगला प्रीमियम केक होता. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, दुपारी स्पॉन्ज वगैरे करून ठेवले आणि संध्याकाळी एक केक करून ठेवला जेव्हा सगळं जेवण वगैरे झालं होतं तेव्हा, कारण नंतर पण वेळ नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत होती. तर त्याच दिवशी बघा मग मी पुन्हा एकदा तो दुसरा केक करायला घेतला, जो आधी क्लिंच रॅप करून ठेवला होता. आणि इथे जो मेन आहे ना प्रीमियम केक, तो करायला घेतला ब्राईट टूबीचा. आणि इथे नंतर छान असं तुम्ही बघू शकता, स्पॉन्ज आहे ना खूप छान राहिला. फ्रीजमध्ये ठेवला तर खूप छान राहतो. तुम्हाला डिटेल वगैरे हवी असेल तर मी सेपरेट केकची एक रेसिपी बनवून दाखवेन. आणि इथे मी क्रम कोटिंग करून घेतलं सगळं आधी लावून वगैरे. याच्यामध्ये फक्त बटरस्कॉचचाच फ्लेवर होता, तर तो फ्लेवर वगैरे करून घेतला. आणि माझा केक आहे ना, त्याच्यामध्ये मी 100 ग्रॅम जरा जास्तच ठेवते, कारण आपण कस्टमरला देत असताना कस्टमरला पण आपण खुश करणं हे गरजेचं असतं. त्यामुळेच मग कस्टमर लोक आपल्याला केकचे ऑर्डर्स देतात. आणि इथे छान असं क्रम कोटिंग करून आता फ्रीजमध्ये ठेवून देते. एक 25 मिनिटांनी मी 20 ते 25 मिनिटांनी मी हा केक काढला क्रम कोटिंगचा. आणि नंतर त्याला क्रीम वगैरे सगळी लावून घेतली. मी सगळं काही डिटेल वगैरे नाही शेअर केलं तुम्हाला, थोडं शेअर करते. आणि नंतर मग पुन्हा सगळे काही फ्लॉवर्स वगैरे काढून घेतले. आणि हे ब्राईट टूबीचं तुम्ही बघताय, हे टॉपर वगैरे मी लावून घेतलं. हे सगळं मी पुण्यातूनच आणते होलसेल मार्केटमधून. आणि इथे 2 केक असे माझे रेडी आहेत. कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सेपरेट शेअर करेन केकची रेसिपी डिटेलमध्ये. एका व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेली आहे. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? आय होप छान मस्त मजेत असाल. आणि आज आहे संक्रांत आणि संक्रांतीचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता सगळं काही आवरून झाले. दुपारचा 1 वाजलाय आणि सकाळचं शूट करायला काय मला जमलं नाही, म्हणून म्हटलं तुमच्याशी डायरेक्ट टू डायरेक्ट बोलावं. आणि म्हटलं आज एकादशी पण आहे, संक्रांत पण आहे. सुवासिनींसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो आजचा. आणि आज नेमकी आहे ना, काय करायचं, जरा बाहेर पण जायचं होतं, थोडीशी खरेदी करायची होती देवीसाठी. तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जरा थोडं बाहेर जाऊन पुन्हा येऊन ववसायला परत जायचं आहे, कारण जो पुण्यकाळ आहे ना संक्रांतीचा, जो 3:30चा टायमिंग आहे, 3:30 ते सूर्यास्तापर्यंतचा. तर आत्ता बांगड्या वगैरे घालून घेते. बाकी सगळं आवरून झाले. आईंनी पूजा वगैरे केलेली आहे देवाची. आणि आता नैवेद्याला आता काही पुरणाची पोळी तर आम्ही नाही करत आता, कारण देवी जरा बाहेरून आलं की मग म्हणजे आत्ताच पुरण घातलं होतं, त्याच्यामुळे मग आता पुरणाचा स्वयंपाक काय करणार नाही. आता साधंच गोड श्रीखंड वगैरे आणणार आहे. आणि साधा आपला वरण भात, मेथीची भाजी वगैरे त्याचाच नैवेद्य दाखवणार आहे. आणि आज माझा उपास आहे, तर आपण आपल्या थोडक्यात हे अशी मान्यता आहे की आपण वौसून आलं का देवाला नैवेद्य दाखवून उपास सोडून देतो. आणि आज नेमकी एकादशी आहे, त्याच्यामुळे एकादशीचं आहे ना, ज्यांची एकादशी असेल सवासनींची, तर त्यांनी नैवेद्य दाखवावा. पण नैवेद्य दाखवून नंतर मग उपास जो आहे ना तो सोडायचा नाही आहे. तर माझा काही उपास नाही आहे, त्याच्यामुळे मी नैवेद्य वगैरे दाखवून उपास सोडणार आहे. आणि चला मग आता तुम्हाला पुढचा ब्लॉग येईलच, सांगतेच तुम्हाला. तर चला, सणवार आले की आपल्याला बांगड्या वगैरे घालावं लागतात. तर बऱ्याचशा बायका नवीन बांगड्या घालतात. आणि ह्या ज्या रेड्या आहेत ना, त्या लग्नातल्याच होत्या, भावाच्या लग्नातल्या. आणि ह्या पण आहेत ना, इथं आमच्या इथं लग्न होतं तिथेच मी भरल्या होत्या बांगड्या. आणि ज्या प्लेन होत्या ना, त्या प्लेन भरपूर आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे मी काय बांगड्या भरल्या नाही. यावेळेस बांगड्या वगैरे घालून घेतल्या. आणि अर्धा स्वयंपाक सगळा इथेच करून घेतला, वरण भाताचा कुकर. दर संक्रांतीला काही आम्ही पुरणपोळ्या करत नाही, इतर वेळेस काहीतरीच आपलं आम्रखंड श्रीखंड वगैरे असं असतं. कारण आता जरा बाहेर पण जायचं चाललं आहे ट्रिपला, त्याच्यामुळे ट्रिपची खरेदी पण आहे. ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच की 2 दिवस ट्रिपला चाललो आहे, कुठे ते तुम्हाला कळेलच नंतर. आणि इथे मी वरण वगैरे उकळायला ठेवलं. आणि बाकीचा जो अर्धा स्वयंपाक आहे ना तो नंतर करायचा आहे, कारण जरा थोड्या वेळासाठी बाहेर पण जायचं आहे चिवच्या पप्पांबरोबर. आणि थोडीफार खरेदी करायची, जे चैतूला पॅन्ट घ्यायच्यात 2, त्याला अजिबात पॅन्ट नव्हते, कारण त्याची हाईट इतकी वाढत चालली
चालली आहे ना की मग त्यामुळे त्या बाकीचे पॅन्टसुद्धा त्याला येत नाहीत. त्याच्यामुळे जरा थोडं खरेदी करायची आहे आणि मला पण एक ड्रेस घ्यायचा आहे, तर तो पण मी तुमच्याशी सेपरेट शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर करते आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण शेअर करते. आणि इथे मग स्वयंपाक अर्धा वगैरे करून घेऊन मग आम्ही लगेचच निघालो. आणि माझ्या वरच्या इथल्या मैत्रिणी होत्या ना, त्या वाट बघत होत्या की लवकर या म्हणून, कारण जायचं होतं वावसायला. आणि कोण कोण कमेंट करून सांगा मला कोण कोण वावसायला जातं ते. इथे दुकानामध्ये आलो आणि पॅन्ट वगैरे बघितले. 2 पॅन्ट आवडल्या, त्या खूप छान होत्या. एक पॉपकॉर्न पॅन्ट पण आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि शर्ट पण घेतला, पण शर्टमध्ये खूपच हेवी आणि असे खूप लॉंग शर्ट होते. फायनली सगळं आवरून आहे ना, मी पटकन एक 15-20 मिनटामध्येच सगळं आवरून आहे ना बायकांबरोबर रेडी झाले आणि निघालोच होतो. तर तेवढ्यात एक सेल्फी वगैरे पण व्हिडिओ काढून घेतला. आणि नंतर मग इथे बघितलं तुम्ही, आम्ही सगळ्यात आधी आज एकादशी आहे म्हणून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आलो होतो. तर सगळ्याच बायका आधी इथंच येतात, तर खूप गर्दी आहे. तुम्ही बघितलीच असेल एवढी गर्दी आमच्या कात्रजमध्ये. म्हणजे फक्त एकच आहे विठ्ठल रुक्मिणीचं मोठंसं मंदिर आहे. आणि इथे आतमध्ये पण आलो, आतमध्ये सुद्धा खूपच लाईन होती, पण अजिबात म्हणजे शिस्त वगैरे अशी काहीच नव्हती. आणि तिथं कोणच नव्हतं की असं बाबा हँडल करण्यासाठी. त्याच्यामुळे कसं बसं पटकन आवरून घेतलं. वौसा वगैरे दिला देवाला. इथे 5-6 वाजनींना वौसून घेतलं. माझ्याबरोबर 3-4 होत्या, त्याच्यामुळे एवढी काही गरज नाही पडली. पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आणि वेगवेगळ्या सोयी होत्या. आणि इथे नंतर आम्ही भैरवाच्या मंदिरामध्ये पण आलो होतो. तुम्ही पण जाता का प्रत्येक ठिकाणी? कमेंट करून नक्की सांगा. इथे छान वौसून वगैरे घेतलं आणि मज्जा वाटते जेव्हा आपले हे सण असतात बायकांचे साजरे करण्यासाठी. या दिवशी कोण कोण उपवास करतं मला कमेंट करून नक्की सांगा. जो उपवास होता ना, तो मी पूर्णच दिवस धरला होता. आणि नंतर घरी आलो आणि घरी लहान मुलं पण येऊ लागली सगळे तिळगुळ द्यायला. आणि खूप छान वाटतं. हा सणसुद्धा खूप मस्त आहे आपला भारतीय संस्कृतीमधला. आणि ते चिवच्या मैत्रिणी वगैरे आल्या होत्या साडी वगैरे नेसून, पण चिव काय आवरलं नव्हतं. चिव कारण माझ्याबरोबर होती, त्याच्यामुळे खूप कंटाळली होती, म्हणून साध्याच ड्रेसवरतीने तिळगुळ दिले आणि सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या तिच्या पण. तर चला, तुम्हाला पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. रडती आमची चिव. तिला खाऊ पाहिजे, खाऊ खायचंय पहिला बाहेरचा. तरी ते घरी आल्यावर मग नैवेद्य वगैरे केला, म्हणजे पटकन असं आवरून घेतला अर्ध्या तासामध्येच आणि नैवेद्य वगैरे दाखवला. वावसा असा झाकून असतो, तर तुम्ही असंच ठेवता का मला कमेंट करून नक्की सांगा. इथे छान असं आमची पूजा वगैरे झाली, वसून झालं. नैवेद्य एवढ्या घाईत सगळं आवरलं ना की मला माहीतसुद्धा नव्हतं की एवढं सगळं पटपट आवरेल आणि एवढं सगळं हँडल होईल माझ्याकडून. आणि खूप पटकन असं आवरलं. जास्त करून म्हणजे असं काही स्वयंपाकाला पण एवढं काही केलं नव्हतं. आम्रखंडच्या ऐवजी श्रीखंडच आणला होता, कारण पिवळं म्हणजे पिवळं घ्यायचं नाही म्हणून मला असं वाटलं की पिवळं पण खायचं नाही. पिवळं घालायचं तर नाहीच नाही, पण पिवळं पण खायचं नाही असं वाटलं मला, म्हणून मी श्रीखंडच आणला होता. तर तुम्हीही काय केलं? कोण कोण पुरणाच्या पोळ्या करतं कमेंट करून नक्की सांगा. कोणी कोणी काय काय स्वयंपाक केला होता ते. तर चला, भोगीचा आणि संक्रांतीचा दिवस तुमचाही कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान अशी देवपूजा वगैरे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मी ववसलेला ववसा कसा वाटतो, म्हणजे तुम्हीही कसं ववसता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.